अकोला शहरात श्री संत गजानन महाराज पालखी शुक्रवारपासून मुक्कामी असून आज अकोला शहरातील मुख्य भागातून पालखी दिंडी सोहळ्याला थाटात सुरुवात झाली। यावेळी अकोला डाबकी रोड पोलीस स्टेशन कर्मचारीसह ठाणेदार यांनी गरीब व बेघर 7 ते 8 परिवार त्यांच्या मुलाबाळासह महिलांना डाबकी रोड पोलीस स्टेशन येथे बसून ठेवले। 7 ते 8 परिवारातील सदस्य संत गजानन महाराज यांची पालखी अकोला शहरातील डाबकी रोड परिसरातून जात असताना नेहमीप्रमाणे वर्दळ पाहून फुगे विकण्याचा व्यवसाय करीत होते। ठिकठिकाणी अन्नदानाची व्यवस्था करण्यात आली होती। या ठिकाणी ही गरीब बेघर कुटुंब आपल्याला महाराजांचा प्रसाद मिळण्यासाठी गर्दी करीत होती। परंतु डाबकी रोड पोलीस स्टेशन कर्मचाऱ्यांना सदर लोक ही वाईट उद्देशातून गुन्हेगारी वृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी किंवा वारेकऱ्यांच्या दिंडीमध्ये अडथळा निर्माण करण्यासाठी आली असावीत या शंकेतून बालक व महिलांना डाबकी रोड पोलीस स्टेशनमध्ये बसून ठेवल्याचे दिसून आले। डाबकी रोड परिसरातून श्री संत गजानन महाराज पालखी निघून गेल्यानंतर डाबकी रोड पोलिसांनी कुटुंब प्रमुखातील व्यक्तींची आधार कार्ड तपासणी करून पोलिसांनी आपली माणुसकी दाखवत सदर परिवारातील सदस्यांना व महिलांसह मुलांना नाश्ता पाण्याची व्यवस्था करून सोडून देण्यात आले। डाबकी रोड पोलिसांनी श्री संत गजानन महाराज पालखी सोहळा दरम्यान आपला चोख बंदोबस्त ठेवून पालखी सोहळा शांततेत सुव्यवस्थित व आनंदात पार पाडण्यासाठी पोलिसांचे फार मोठे सहकार्य लाभल्याचे अकोलेकरांकडून कौतुक होत आहे। ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।